हमाली करून दिवसाला अगदी तुटपुंजी रक्कम कमावणारा रोशन भजनकर आज मराठी बिग बॉसच्या 6व्या सीझन मध्ये कंटेस्टंट म्हणून घरात गेलाय. घरची परिस्थिती हालाकीची असूनही टीव्हीवर आपल्या वडिलांना पाहण्याचं मुलीचं स्वप्न रोशनने पूर्ण करून दाखवलंच. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या मातीतल्या या देसी बॉडी बिल्डरचा एकूण प्रवास. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रोशन भजनकर. रोशन हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील वरोडा गावचा. गेल्या 15 वर्षांपासून तो बडनेरा रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावर हमालीचं काम करतोय. सिमेंटची पोती, खत आणि धान्यांच्या गोण्या उचलून त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केलाय. एका सिमेंटच्या गोणीचे दिवसाला 3 रुपये 45 पैसे मिळवत रोज शेकडो पोती उचलून बॉडी बिल्डिंगचं स्वप्नही त्याने पूर्ण केलं. खिशाला महागडे प्रोटीन्स किंवा डाएट परवडत नसल्यामुळे घरच्या जेवणावर आणि स्वकष्टाने आपली शरीरयष्टी कमावली आहे. दिवसाला 10-12 तास पोती उचलण्याचं काम आणि त्यानंतर तासनतास व्यायाम करणाऱ्या रोशनने प्रादेशिक स्तरावरील अनेक बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा जिंकल्या. आता कष्टाच्या हाताने गोणी उचलणारा रोशन बिग बॉसच्या 6व्या सीझनची ट्रॉफी उचलणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.